हॅलो गाईस, रोहित आणि मी निघालो आहोत पिल्यांच्या स्कूलचं साहित्य घेण्यासाठी, कारण उद्याच पिल्यांची स्कूल ओपन होणार होती. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत डीमार्टमध्ये येऊन रोहितने गाडी पार्क केली. गाडी पार्क करून आम्ही मध्ये एंट्री केली. एंट्री करून सर्वात आधी आम्ही बघितल्या त्यांच्यासाठी बॉटल्स. तर बॉटल्स बघताना खूप कन्फ्यूज होत होतं, कारण बॉटल सर्वच मोठ्या मोठ्या साईजच्या होत्या. तर फायनली मी बॉटल बघितल्या त्यांच्यासाठी. थोड्या फक्त मला 2-3च पीस असे होते की जे छोट्या साईजचे होते. या 2 बॉटल मी सिलेक्ट केल्या आणि ह्या 2 बॉटल घेऊन आम्ही लगेच समोर निघालो. समोर जाऊन आम्ही बघितल्या टिफिन्स त्यांच्यासाठी. आणि टिफिन बघताना पण मला 2 कलर सेम घ्यायचे होते, कारण त्यांचे भांडणं व्हायला नको की मला हाच पाहिजे, मला तोच पाहिजे यासाठी. तर हे टिफिनमध्ये 2 कलर सेम नव्हते, त्यामुळे मी याच्यामध्ये 2 कलर घेतले. ज्यावर गाड्याचे स्टिकर पण आहेत, त्यांना आवडतील पण. आणि नंतर आम्ही लगेच बॅग घेण्यासाठी गेलो. स्कूल बॅगमध्ये पण बॅग मोठ्या साईजच्या होत्या, त्यांना खूप छोट्या साईजच्या बॅग लागतात. फायनली मला हे 2 आवडल्या त्याच्यामध्ये. आणि थोड्या छोटी साईज पण मीडियम साईज होती, जास्त छोटीही नव्हती. बॅग घेऊन आम्ही लगेच टिफिन बॅग घेण्यासाठी गेलेलो. टिफिन बॅगमध्ये बॅग छान होत्या, तर त्याच्यामध्ये मी फायनली बॅग घेतलेली आहे. छान बॅग भेटली मला तिथे. आणि नंतर आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि स्कूल जास्त लांब नसल्यामुळे आम्ही पायीच जाणं येणं असतं, त्यामुळे मी त्यांच्यासाठी 2 रेनकोट पण घेतले. फायनली पिल्यांच्या स्कूलची शॉपिंग झाली आणि मी आलेली आहे बिलिंग काउंटरवरती. तर तुम्ही पाहू शकता आज खूप गर्दी होती, कारण जेमतेम तर सर्व पॅरेंट्सच इथं आलेले आहेत. आज सर्वांची ॲक्च्युली जास्त शॉपिंग तर स्टुडंटचीच होती इथे. मी खूप वेळ उभा राहिल्यानंतर फायनली माझा नंबर लागला आणि मी सर्व बिल केलं. सर्व साहित्य आम्ही पिल्यांच्या बॅगमध्येच पॅक केलं आणि बॅगमध्ये पॅक करून आम्ही फायनली चेकआउट केलं. बिल घेऊन मी बाहेर निघाले आणि बाहेर आल्यानंतर आम्ही घेतलेलं आहे तिथे पिल्यांसाठी पॉपकॉर्न आणि आमच्यासाठी पण. आम्ही पॉपकॉर्न घेतले रोहितनी आणि लगेच आम्ही निघालो आहोत आता घराकडे. तुम्ही पाहू शकता सगळे माझ्या हातामध्ये बॅग्स वगैरे आहेत. आणि फायनली आम्ही निघालो आहोत आता घरी. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.